नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आणि यामध्ये भाडरी बुद्रुक तालुका फलटण गावचे सुपुत्र सोहम नामदेव शेंडे यांनी फॉरेस्ट ऑफिसर पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, नेमणूक झालेली आहे, निवड झालेली आहे। अतिशय ग्रामीण भागामधून या विद्यार्थ्याने यश मिळवले आहे, त्यांच्याशी आपण भेटणार आहोत, बातचीत करणार आहोत। सोहमजी, आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। आपण UPSC पास झालेला आहात, केंद्रीय लोकसेवा आयोगामधून तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर झालेला आहात, तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच फार आनंद झाला। जवळपास 4 वर्ष सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिससाठी मी प्रयत्न करत होतो आणि ह्या यशामुळे नक्कीच एक सिक्युरिटी आणि एक समाधान झालेलं आहे की एवढ्या सर्व मेहनतीचं एक शेवटी एक यश मिळालं। खरं तर एक छोटंसं गाव भाडरी बुद्रुक, जेमतेम 1000 लोकसंख्येचं गाव, त्या गावामधून तुम्ही येता आणि एक मोठी परीक्षा तुम्ही पास झाला, याचं श्रेय कुणाला द्याल? नक्कीच सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांना त्याचं श्रेय देईल, कारण मी जॉब सोडल्यानंतर त्यांनीच मला पूर्ण सपोर्ट केला। मागच्या 4 वर्षात कधी मला भासवून दिलं नाही की तू जॉब सोडून हे करतोय वगैरे, आणि कंटिन्युअस माझ्यासोबत राहिले। त्यासोबत माझे मित्र आहेत जे मला ओळखतात, त्यांनी सोबत कंटिन्युअस माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवला आणि नेहमी मला त्यांनी प्रोत्साहन दिलं, तर त्या सर्वांना मी माझे ते श्रेय देईल। खरं तर छोट्याशा गावामधून तुम्ही येता भाडरी, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला ते सांगा। माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा राजुरी येथे झालं। त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण मोदीज हायस्कूल फलटण इथून झालं। त्यानंतर 11वी-12वी मी शेती शाळा फलटण इथून केली। त्याच्यानंतर BTech मेकॅनिकल इंजिनियर मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून केलं। त्यानंतर मी 4 वर्ष जॉन डेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर काम केलं आणि 2022 पासून मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस साठी मी प्रिपरेशन करत होतो। एका सुशिक्षित कुटुंबातून, शिक्षण घेतल्या कुटुंबातून तुम्ही पुढे आलात, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच कुटुंबातील वातावरणाचा नेहमीच माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत असतो। घरात मी पाहिलेलं आहे की शिक्षणाचं किती महत्त्व आहे। त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी नेहमी मला एक ऑफिसर व्हायची नेहमी प्रोत्साहन दिलं। त्याचा नक्कीच माझ्या आयुष्यात जे निर्णय घेतले मी त्याच्यावर नक्कीच मोठा एक परिणाम होता त्याचा। काय नेमकं तुमचे वडिलांचे शिक्षण काय, आईचं शिक्षण काय? माझे वडील प्राथमिक शिक्षक आहेत, ते वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून विडणी येथून रिटायर झाले आणि माझी आईची 12वी झालेली आहे। काय नेमक्या अपेक्षा होत्या, त्याचबरोबर भाऊ बहीण तुमचे काय आणि आई वडिलांच्या काय अपेक्षा होत्या तुमच्या? मला एक छोटी बहीण आहे, तिची BSc ॲग्री झालेली आहे। सध्या ती पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे। आईवडिलांच्या अपेक्षाबद्दल बोललं तर त्यांचं पहिल्यापासून मत होतं की एक चांगला माणूस तू बनला पाहिजे, आणि त्याचा मी नेहमी माझा स्वतःचा एक प्रयत्न राहिला की ज्या गोष्टी मी करतोय त्या गोष्टीला मी योग्य न्याय देईल। भलं मी जॉब करत असेल किंवा शिक्षण असेल किंवा आता या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल, तर त्यांच्या त्या मार्गदर्शनाखालीच मी हे पुढं नेण्याचा प्रयत्न करेल पुढे पण भविष्यात। इतकं मोठं यश संपादन केलं आहे, हे कितव्या प्रयत्नात यश संपादन केलं? मी फॉरेस्ट सर्व्हिसचा हा माझा दुसरा प्रयत्न होता आणि सिव्हिल सर्व्हिसचे मी टोटल 4 प्रयत्न दिले, आणि ह्या वर्षी मी सिव्हिल सर्व्हिसला पण बसलो होतो आणि फॉरेस्ट सर्व्हिसला पण बसलो होतो। ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा फोन कुणाला केला आणि काय भावना होत्या तुमच्या? सर्वप्रथम ऑब्विसली मी फोन वडिलांनाच केला होता। त्यांना सांगितलं की फोन केला, आणि प्रत्येक वेळेस मी फोन करायचो आणि सांगायचो की शेवटला की नाही झालं, पण सुरुवातीला ह्यावेळेस पहिल्यांदा मला हे सांगण्याची संधी भेटली की ह्यावेळेस निकाल लागला आणि देशात 75वा क्रमांक आला। एकूण किती जागा होत्या या स्पर्धेमध्ये? ह्याच्यामध्ये 150 जागा होत्या टोटल। आणि विद्यार्थी किती होते? प्रिलिम्स ह्याची सिव्हिल सर्व्हिस सोबत असते, एक्झॅक्ट काउंट सांगता येत नाही, पण साधारणतः 5.5 ते 6 लाख लोक प्रिलिम्ससाठी बसतात। त्यातून मेन्ससाठी 150 जागा असतात, त्याच्या प्रमाणात एक 1500 ते 2000 लोक सिलेक्ट होतात, आणि त्यातून इंटरव्ह्यूसाठी 370 लोक असतात, आणि त्यातून 150 लोकांचं सिलेक्शन होतं शेवटी। हे संपादन करत असताना तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं आणि काय क्लासेस वगैरे लावले होते? क्लासेस असे डेडिकेटेड मी लावले नव्हते। शेड्यूल हे माझे जे टार्गेट्स असायचे, वीकली डेली टार्गेट्स असायचे, त्यानुसार माझं शेड्यूल मी डिसाईड करायचो, आणि जोपर्यंत ते टार्गेट्स कंप्लीट होत नाही तोपर्यंत अभ्यास करायचो। मग कधी 8 तास अभ्यास व्हायचा, कधी 10, कधी 12, आणि परीक्षेच्या जवळ असेल 15-20 दिवस तर त्यावेळेस तर कंटिन्युअस अभ्यासच चालू असायचा, कारण लेखी पेपर असायचे, त्याच्यामुळं भरपूर मेहनत केल्याशिवाय त्याच्यामध्ये जास्त चांगलं लिहिता येत नाही। त्याच्यामुळं पेपरच्या अगोदर तर बरीच कंटिन्यू जवळपास 12 ते 14 तास अभ्यास होत असेल। काय नेमकं उद्दिष्ट ठेवून अभ्यास करत होता आणि हे करत असताना कोणाकोणाचे मार्गदर्शन लाभले, सहकारी लाभले?
उद्दिष्ट हे कसं एक एक चांगला अधिकारी बनायचे आणि देशाची एक सेवा करायची, देशामध्ये जे चांगले बदल घडवून आणायचे आहेत, त्याचे सर्वात मोठे माझे उद्दिष्ट होते. आणि तसं बघायला गेलं तर मार्गदर्शन मला नेहमी सर्वांपासून लागलं. जसे बरेच सारे मेंटर्स होते, शिक्षक होते, त्यांनी वेळोवेळी मला गाईड केलं. आणि ते त्या त्या गोष्टीत झालं. पण त्या बाहेरही बऱ्याच वेळा मेंटल आणि इमोशनल पण सपोर्ट लागतो. आई-वडील असतील, मित्र असेल, त्यांचं पण कंटिन्युअस मार्गदर्शन लागलं. आणि बऱ्याच वेळा साधारणतः अपयश आल्यानंतर आपण विचार करतो, की आता मला अनुभव पण होता. तर मला असं 2-3 वेळा वाटलं, की बास झालं, आता 2 वर्ष झाली. तर आपण पुन्हा एकदा प्रायव्हेटमध्ये जाऊया, कारण 4 वर्षाचा अनुभव होता मला. पण बऱ्याच वेळा घरच्यांनी असेल किंवा मित्रांनी असेल मला मोटिवेट केलं, की नाही, तू बऱ्याच वेळा शेवटपर्यंत जाऊन आलेला आहेस. एकदा तुझं नशीब असेल तर तू होऊन पण जाशील. मग ह्या सर्व मार्गदर्शन मला भेटले आणि आज IAFS ऑफिसर म्हणून आहे. ग्रामीण भागातून तुम्ही अभ्यास केला, व दिल्ली या ठिकाणी राहून अभ्यास केला आणि यश मिळवलं. मग इतर अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? मी सांगेल की स्वतःशी प्रामाणिक राहा, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरं म्हणजे ज्या परीक्षेचा अभ्यास करताय त्याच्याबद्दल सर्व माहिती असावी तुम्हाला. त्या परीक्षेचा अभ्यास करताना काही गोष्टी लागतात, कोणत्या प्रकारचा अभ्यास लागतो, कोणाचं मार्गदर्शन लागतं, कोणते रिसोर्सेस वापरायचे, ह्या सर्व गोष्टींची कल्पना असावी. आणि एक डिसिप्लिन पण हवं आहे, शिस्त हवी. कारण हा प्रवास असा आहे की त्याच्यामध्ये भरपूर वेळा तुम्हाला अपयश पण भेटणार आहे. त्यामुळे खचून न जाता आपले जे स्ट्रेंथ्स आहेत त्याला तुम्ही बॅक केलं पाहिजे आणि कंटिन्यूअस त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. नक्कीच जर तुम्ही ह्या प्रवासात राहिला आणि तुम्ही जर व्यवस्थित प्रयत्न करत राहिला तर नक्कीच यश भेटेल तुम्हाला. यानंतर अजून पुढं अभ्यास चालू ठेवणार आहात, इतर आणखीन पुढे प्रयत्न करत राहणार आहात? सध्या आहे विचार तसा, कारण मी ह्या वर्षी पण सिव्हिल सर्व्हिसचा इंटरव्ह्यू दिला होता. थोड्या मार्कासाठी तो पण राहून गेला. तर असं सध्या डोक्यात आहे की अजून एवढं फायनल नाही केलेलं, पण सध्या आता डोक्यात आहे की परत एकदा सिव्हिल सर्व्हिसचा अटेम्प्ट द्यायचा आणि IAS या पदासाठी प्रयत्न करायचे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. सोहम शेंडे यांचे वडील नामदेव शेंडे, जे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत, ते आपल्या समवेत आहेत. तुमचा मुलगा क्लास 1 अधिकारी झालेला आहे, काय तुमच्या भावना आहेत? पहिली प्रतिक्रिया. नक्कीच आम्हाला आनंद झालेला आहे. आमच्या नातेवाईकांना सर्वांनाच आनंदाचीच बाब आहे. खरं तर तुम्ही खूप मोठी सेवा केली, अनेक अधिकारी घडवले, क्लास 1 क्लास 2 अधिकारी घडवले. ते करत असताना तुमचा मुलगा अधिकारी झाला आणि खरं तर एक नाव मोठं केलं, कारण ही इतकी सोपी परीक्षा नाही. नाही, परीक्षा निश्चितच सोपी नाही, पण मुलाची जिद्द त्यांनी सेल्फ स्टडी असा केला आणि त्या जेव्हा त्यांनी हे यश मिळवले. मागच्या आठवडाभरापूर्वी निकाल लागला, पहिला फोन तुम्हाला आला, त्यावेळेस काय भावना होत्या? निश्चितच आनंद झाला आम्हाला. आनंद कसा व्यक्त केला तुम्ही त्यावेळेस? आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले मंडळीचा. बर, काय नेमकं तुम्ही काय करता? सेवानिवृत्त झाला, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत होता. किती सर्व्हिस झाली तुमची? सर्व्हिस माझी जवळजवळ 37 वर्ष झालेली आहे आणि या तालुक्यातच अशी झाली आहे संपूर्ण सर्व्हिस. आणि सर्व्हिस अशी झालेली आहे माझी. खरं तर ग्रामीण भागामधून अधिकारी पूर्वी शहरी भागाची मक्तेदारी असायची आणि खूप मोठ्या कुटुंबातून आलेली पैसेवाली मुलं असतील किंवा शहरी भागातली असतील, आता ग्रामीण भागाने ती मक्तेदारी काढत आणलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच ग्रामीण भागात कायापालट झालेला आहे शिक्षणाचा आणि सर्व शिक्षक आमचे ग्रामीण भागात काम करतात चांगल्या पद्धतीने. एक उच्च शिक्षित कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं, एक मोठं कुटुंब आणि समाजाला मार्गदर्शन देणारं कुटुंब म्हणून पाहिलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? आईवडिलांचा वारसा आहे. वडील माझे शिकलेलेच होते, त्यांची 7वी शिक्षण झालं होतं आणि माझ्या कुटुंबात बी माझे थोरले बंधू शिक्षकच होते, म्हणजे प्राचार्यच झाले होते यशवंतराव चव्हाण हायस्कूलला. त्यानंतर 2 नंबरचे जे बंधू आहेत ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि 3 नंबरचे ST मध्ये कामाला होते आणि 4 नंबरचा माझाच नंबर आहे. इतर मुलं अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? नक्कीच मुलांनी काय केलं पाहिजे की स्वतः सेल्फ स्टडी केली पाहिजे आणि प्रामाणिक राहिलं पाहिजे त्या स्पर्धेशी, किंवा जे शिक्षण तुम्ही घेताय त्याच्याशी प्रामाणिक अभ्यास केला पाहिजे आणि थोडंसं मोबाईलपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे.
अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. त्याही अगोदर एक प्रश्न राहून गेला खरं तर. तुमचं सांगणं काय असायचं? सोहमला तुमचं सांगणं काय असायचं? त्याला सांगितलं, त्याला पहिल्यापासून मी सांगत होतो, तुझ्या इच्छेनुसार जे तुला करता येईल ते कर. फक्त आम्ही सपोर्ट त्याला दिलेला होता. बरोबर. आणि दुसरं एक मोबाईल बद्दल सांगितलं तुम्ही की मोबाईल मुलांनी मोबाईल काय होतंय, मोबाईल मध्ये मुलांचा जास्त वेळ जातो, या अभ्यासाकडे थोडस दुर्लक्ष होते. अभ्यासाच्या व्यतिरिक्त मोबाईलचा वापर होतोय मुलांचा जास्त. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. सोहम शेंडे यांच्या आई आपल्या समवेत आहेत. मावशी, तुमचा मुलगा साहेब झालेला आहे, काय भावना आहेत तुमच्या? हा, मला खूप आनंद झालाय. त्याने त्याची जिद्द होती, मी केलं तर पूर्णच करणार म्हणून. आम्हाला पण अपेक्षा होती त्याची, आणि त्याने ती पूर्ण केली. त्याच्याबद्दल आम्हाला त्याचं खूप खूप अभिनंदन वाटतं. तुमचं शिक्षण काय नेमकं झालं? माझं शिक्षण 12वी झालंय. काय नेमकं तुमचं सांगणं असायचं? सोहमला काय सांगणं असायचं? त्याला सांगायचं की तू करतोय ना, तू जिद्द आहे. तू पहिल्यापासून त्यानं पहिलाच नंबर काढला, 1ली ते 12वी, आणि तो खूप हुशार होता. मग आम्हाला वाटलं की तो निश्चितच करणार. त्यानं निर्णय घेतलाय, तो ते पूर्णच करणार. 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, दोघांनाही उच्च शिक्षित बनवले, त्याबद्दल काय सांग? हो. दोघांनाही, मुलगा पण शिकवला खूप, मुलीला पण शिक्षण खूप दिलं. हो, स्वतःच्या पायावर असं मुलीनं पण उभं राहून तिनं स्वतःसाठी आपलं करिअर करावा, अशी आमची इच्छा आहे मुलीनं पण. इतर मुला मुलींसाठी काय सांगाल तुम्ही? शिक्षण क्षेत्रात त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? त्यांनी जे आपण निर्णय घेतोय तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी मनापासून अभ्यास, कष्ट केला पाहिजे. नक्कीच एका ग्रामीण भागातील भाडळी बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले हे शेंडे कुटुंबीय, एक मोठं कुटुंबीय आणि उच्च शिक्षित कुटुंबामध्ये सर्व जे भाऊभाऊ आहेत शेंडे कुटुंबीय, नामदेव शेंडे आणि त्यांचे सर्व बंधू यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि आज त्यांचा मुलगा सोहम हा जो UPSC मधून म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून फॉरेस्ट ऑफिसर सुपर क्लास 1 अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत. निश्चितच ग्रामीण भागातील आणि सर्वांसाठी हे एक चांगलं शिक्षण घेतलेला विद्यार्थी पुढे आलेला पाहायला मिळाला आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण YouTube चॅनलसाठी, फलटण.